नमस्ते फ्रेंड्स, मी अमर पाटील. अमर सायंटिफिक सोल्युशन्स मध्ये सर्वांचं स्वागत करतो. आजचा आपण जो एपिसोड घेणार आहोत तो पुस्तकांच्या पलीकडे, म्हणजेच की असा जो कॉन्सेप्ट आपण आज शिकणार आहोत की ज्याचा मोस्ट प्रोबॅबली खूप साऱ्या एक्झामिनेशन्स मध्ये याच्यावरती खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि तो आजचा विषय आहे मेडिकल रिसर्च. आणि स्पेसिफिकली मी या ठिकाणी टार्गेट केलेला आहे ऑडियन्स, तो म्हणजे यूपीएससी, युनियन पब्लिक सर्व्हिस एक्झामिनेशन साठी. तर यूपीएससी मध्ये बहुतांश वेळा इथिक्स नावाचा एक काय टॉपिक आहे आणि त्या इथिक्स मध्ये मेडिकल रिसर्च इथिक्स वर काय केले जातात, प्रश्न विचारले जातात. मग ते रिटन एक्झाम मध्ये विचारले जातात किंवा ओरल एक्झाम मध्ये सुद्धा त्याच्यावर थोडंफार विचारणा केली जाते. तर आपण सुरुवातीला जाणून घेऊ की मेडिकल रिसर्च एक्झॅक्टली कशासाठी असतं आणि काय असतं. तर मला सांगायला आवडेल ऍज अ पार्ट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस, की जसं आम्ही काही गोष्टी याच्यातून शिकलो आणि त्याच्याचा सगळ्यात मोठा पार्ट जो शिकलो तो म्हणजे क्लिनिकल रिसर्च संदर्भात. तर क्लिनिकल रिसर्च म्हणजे हा एक असा पार्ट आहे की ज्या ठिकाणी सब्जेक्ट्सवर नवीन नवीन जी औषधं मार्केटमध्ये येणार असतात ती टेस्ट केली जातात. आता सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की या ठिकाणी सब्जेक्ट्स म्हणजे काय. तर असं इथं याचा अर्थ असा होतो की ज्यावेळी एखादा ड्रग मार्केटमध्ये लॉन्च करण्यापूर्वी तो ड्रग ह्युमन्सवरच स्टडी केला जातो, पण ते ह्युमन जर क्लिनिकल रिसर्च मध्ये क्लिनिकल ट्रायल्स मध्ये जर भाग घेत असेल तर त्यांना आपण या ठिकाणी काय म्हणणार आहोत, सब्जेक्ट्स असं म्हणणार आहोत. तर त्यांना सब्जेक्ट्स म्हणतात किंवा त्यांना ह्युमन व्हॉलंटियर्स असं म्हणतात. तर ते व्हॉलंटियर्स दोन प्रकारचे असू शकतात. त्याच्यामध्ये ते हेल्दी पण असू शकतात किंवा ते पेशंट्स सुद्धा असू शकतात. आता हे क्लिनिकल रिसर्च जी काही इंडस्ट्री आहे, स्पेसिफिकली यस आपण त्याला ब्रॉडली काय म्हणतो, मेडिकल रिसर्च. ओके, म्हणजे मेडिकल रिसर्च असं का म्हटलं गेलं, कारण त्याचं असं आहे की येस इट इज आफ्टर ऑल डिलिंग विथ द मेडिसिन्स. आता मेडिसिन्स आपण जर ढोबळ मानाने किंवा ठोकळ्या पद्धतीने जर बघायला गेलं तर असं दिसून येतं की मेडिसिन हे डायग्नोस्टिक स्वरूपाच्या मध्ये पण येऊ शकतो, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मध्ये पण येऊ शकतो, ट्रीटमेंट पर्पज साठी थेरपी एखादी डिझाईन केली जाते, क्युरेटिव्ह साठी एखादी ट्रीटमेंट डिझाईन केली जाते. आणि हे सगळे जे काही डिझायनिंग ऑफ द ट्रीटमेंट आहे वेगवेगळ्या पर्पज साठी, हे एका पर्टिक्युलर डिसीज किंवा डिसऑर्डर ट्रीट करण्यासाठी काय केली जाते, तयार केली जाते. आता ही पूर्णपणे ट्रीटमेंट जी काही तयार केलेली आहे, हे जे काही औषध आहे, हे काही मेडिकल डिव्हाइस असेल किंवा एखादा डायग्नोस्टिक आपण म्हणू शकतो की एक इन्स्ट्रुमेंट असेल, तो मेडिकली सेफ आहे का, तो क्लिनिकली सेफ आहे का, तो क्लिनिकली इफेक्टिव्ह आहे का, हे जर पाहायचं असेल तर त्या ठिकाणी काय केला जातो, मेडिकल रिसर्च केला जातो, इन्व्हॉल्विंग ऑफ ह्युमन सब्जेक्ट्स, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, क्लिनिकल रिसर्च असं म्हणतो. आणि हा जो काही क्लिनिकल रिसर्चचा स्टडी आहे, हा क्लिनिकल रिसर्चचा स्टडी आपल्या भारत देशामध्ये प्रामुख्याने केला जातो. त्याचं कारण असं आहे की भारत देशामध्ये लोकसंख्या भरपूर आहे आणि डायव्हर्सिटी ऑफ पॉप्युलेशन पण खूप जास्त आहे. तर याचा ऍडव्हान्टेज पाहून बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या भारत देशामध्ये या क्लिनिकल ट्रायलसाठी, क्लिनिकल रिसर्चसाठी मोठ्या प्रमाणात काय करतात, या ठिकाणी येतात आणि क्लिनिकल ट्रायल्स केल्या जातात. आता याचा फायदा कोणाला होणं गरजेचं आहे, याचा फायदा एक म्हणजे सर्वात महत्वाचा जो म्हणजे स्टेक होल्डर आहे, तो म्हणजे पेशंट आहे. की पेशंटला असे काही आजार, असाध्य आजार असतात किंवा असे काही आजार असतात की त्या आजारांपासून त्याला सुटका हवी असते. मग त्याच्यासाठी लागणारा जो काही अवाढव्य खर्च असतो तो सुद्धा काही वेळा पेशंट काय करू शकत नाही, बेअर करू शकत नाही किंवा तो खर्च करू शकत नाही. अशा वेळी फार्मास्युटिकल इंडस्ट्री कडून जो काही नवीन ड्रग मार्केटमध्ये येणार आहे, त्या औषधाच्या माध्यमातून त्याचा जर आजार बरा होत असेल तर ती चांगली त्याच्यासाठी एक संधी. दुसरं, मेडिकल सायन्सच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर हा एक चांगला काय असू शकतो, पर्याय असू शकतो, एक नवीन ट्रीटमेंट किंवा एखादी नवीन थेरपी येणार आहे तर त्याच्यासाठी एक चांगला एक काय असू शकतो, परिणाम असू शकतो. तर झाला इथपर्यंत हा भाग. तर याच्यामध्ये जो दुसरा पार्ट येतो तो म्हणजे यस, क्लिनिकल रिसर्च मध्ये जे काही ट्रायल्स केल्या जातात, म्हणजे आपण म्हणू शकतो की जो काही रिसर्च आहे तो 4 फेज मध्ये काय केला जातो, डिवाइड केला जातो. फेज नंबर 1, फेज नंबर 2, फेज नंबर 3 आणि फेज नंबर 4. आता फेज नंबर 1 मध्ये एक्झॅक्टली काय केलं जातं, तिथं सुद्धा हेल्दी व्हॉलंटियर्स वर काय केला जातो, स्टडी केला जातो. म्हणजे जे ह्युमन पार्टिसिपेंट्स आहेत, जे काही सब्जेक्ट्स आहेत, ते मेल आहेत, ते फिमेल आहेत, ओके, यांच्यावर काय केला जातो, स्टडी केला जातो. फेज 2 मध्ये काय केलं जातं,
तर त्या ठिकाणी पेशंट जे असतील त्या पर्टिक्युलर डिसीजसाठी किंवा डिसीज कंडिशनसाठी तर त्यांच्यावर याचा अभ्यास केला जातो. फेज 3 मध्ये सुद्धा याच्यामध्ये पण स्टडी केला जातो. आता याच्यामध्ये फरक काय फेज 1, 2 आणि 3 मध्ये? फेज 1 मध्ये लिमिटेड नंबर ऑफ पेशंट्स वापरले जातात. साधारणपणे एक लिमिटेड नंबर म्हणजे किती असायला पाहिजे? तर मिनिमम एक 10 असायला पाहिजे. म्हणजे 10 नंबरच्या पेशंट 10 काउंट मध्ये त्या पेशंटवर काय केला जातो? हेल्दी व्हॉलंटियरवर काय केला जातो? स्टडी केला जातो. त्याच्यानंतर येतो काउंट जसं जसं आपण पुढे जाऊ फेज 2 मध्ये 100 ते 300 मध्ये आणि त्याच्यानंतर फेज 3 मध्ये 300 ते 1000 मध्ये अशा पद्धतीने स्टडी केला जातो. आता ड्रग जसा फेज 1 मधून फेज 2 मध्ये जातो, फेज 3 मध्ये जातो आणि फेज 3 मध्ये गेल्यानंतर तो ड्रग आता सेफ आहे आणि इफेक्टिव्ह आहे हे काही औषधं आपल्याला दिसून येतं. आता हे दिसून आल्यानंतर ज्या देशामध्ये हा ड्रग लॉन्च करायचा आहे त्या देशाच्या रेग्युलेटरीला ड्रग रेग्युलेटरी अथॉरिटीला हे त्या ड्रगचं न्यू ड्रग ऍप्लिकेशन जे आहे ते पाठवावं लागतं आणि त्या ठिकाणी असणारी जी काही ड्रग रेग्युलेटरी अथॉरिटी आहे जसं की भारत देशामध्ये पाहतो आपण की डीसीजी आहे ही ड्रग रेग्युलेटरी अथॉरिटी आहे. हे डिसिजन घेते की तो ड्रग उद्या मार्केटमध्ये आणायचा आहे का नाही आणायचा आहे. त्याच्यावर कुठल्या येस कंडिशन्स आहेत त्याचा सगळा अभ्यास ते करतात आणि अभ्यास केल्यानंतर मगच काय केलं जातं तो ड्रग मार्केटमध्ये आणला जातो. आता ह्या सर्वांच्या मध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे काय तर इथे ज्या ट्रायल्स आहेत किंवा जो रिसर्च आहे तो ह्युमन व्हॉलंटियर्स वर होणार आहे त्या सब्जेक्ट्स वर होणार आहेत. आता त्या सब्जेक्ट्स वर ही ट्रायल करत असताना सगळ्यात महत्वाचं काय तर मेडिकल रिसर्च मध्ये इथिक्स काय केले जातात मेंटेन केले जातात. आता या इथिक्स साठी काही गाईडलाईन्स आहेत का काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत का तर आहेत. हे गाईडलाईन्स आणि हे रूल्स ऑफ रेग्युलेशन्स काय असतात तर त्याच्यामध्ये सुरुवातीपासून जर बघितलं तर डिक्लेरेशन ऑफ हेल्सिंकी आहे न्यूरमबर्ग कोड आहे त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन बघितलं तर वर्ल्ड वाईड ऍक्सेप्टेड ICH GCP प्रिन्सिपल्स फॉलो केले जातात म्हणजेच ह्या गाईडलाईन्स आहेत आणि भारत देशामध्ये सुद्धा ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या गाईडलाईन्स नुसार क्लिनिकल ट्रायल्स कंडक्ट केल्या जातात. आता त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं काय आहे तर इथिक्स म्हणजे क्लिनिकल ट्रायल मध्ये जी काही सगळी प्रोसेस केली जाणार आहे मग तो ह्युमन व्हॉलंटियरचा स्टडी असू दे त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन असू दे करायचं स्टोरेज एखाद्या डॉक्युमेंटचं करायचं आहे ड्रगचं करायचं आहे किंवा तो ड्रग मॅन्युफॅक्चर करायचा आहे या सगळ्यांच्या मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर इथिक्स काय केले जातात मेंटेन केले जातात. आता पेशंटच्या बाबतीत आपण थोडंसं बोलू किंवा सब्जेक्टच्या बाबतीत आपण बोलू तर सब्जेक्ट जे काही क्लिनिकल ट्रायल्स मध्ये पार्टिसिपेट जे होतात त्यांचं इन्फॉर्म कन्सेंट काय केलं जातं घेतलं जातं. कुठल्याही पेशंटचं किंवा कुठल्याही हेल्दी व्हॉलंटियरचं इन्फॉर्म कन्सेंट न घेता त्याला क्लिनिकल ट्रायल मध्ये पार्टिसिपेट केला जात नाही. हे वर्ल्ड वाईड कसं आहे ऍक्सेप्टेड आहे मग ते भारत देशामध्ये का असणार ते सुद्धा काय केलं जातं त्याचे नियम काय करावे लागतात पाळावे लागतात आणि या स्टेज मध्ये पुढे जाऊन फेज 1 मध्ये स्टडी असू दे फेज 2 मध्ये असू दे किंवा फेज 3 मध्ये असू दे स्टडी तर पेशंटला अचानक असं वाटायला लागलं की मला या ट्रायल्स मधून काहीतरी धोका आहे मला या ड्रगचा काहीतरी डिसएडव्हान्टेज होतोय तर पेशंट ऍट एनी टाइम त्या ट्रायल मधून काय होऊ शकतो एक्झिट होऊ शकतो बाहेर पडू शकतो. आता या संदर्भात ना त्याला तिथलं हॉस्पिटल थांबवू शकतं ना कुठली ऑर्गन नाही तर ना कुठली आणखीन कुठली त्याला एजन्सी त्या ठिकाणी ड्रग फार्मास्युटिकल इंडस्ट्री त्यांना दबाव आणून थांबवू शकत नाही. तर हा जो नियम आहे त्या त्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर इन्फॉर्म कन्सेंट नुसार येस त्या पेशंटला ती तरतूद केलेली आहे. तर अशा पद्धतीनं ICH GCP प्रिन्सिपल जे आहेत ते मेंटेन केली जातात आणि फॉलो केली जातात. तर पुढील भागामध्ये आणखीन आपण याच्यावर काय करू बोलू मेडिकल रिसर्च इथिक्स त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रोटोकॉल्स काय असणार आहेत आणखीन काय गोष्टी की ज्या करून ज्या UPSC असेल किंवा जसं की आपण बघतो की वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या एक्झामिनेशन्स आहेत जीपॅट आहे गेट आहे त्याच्यानंतर CCRS च्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत CCRA च्या एक्झामिनेशन्स आहेत म्हणजे मेडिकल सायन्स रिलेटेड ज्या ज्या ठिकाणी रिक्रुटमेंट केली जाते ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या मोठमोठ्या एक्झामिनेशन्स घेतल्या जातात तर त्या ठिकाणी हा मेडिकल रिसर्च मधला इथिक्स आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या काही टर्मिनॉलॉजीज आहेत याच्यावर प्रामुख्याने प्रश्न विचारला जातो. तर थँक्यू व्हेरी मच. हा व्हिडिओ इथंच आपण संपवतोय. अधिक माहितीसाठी आपण पुढील नेक्स्ट एपिसोड मध्ये भेटू. धन्यवाद.